इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 18 पर्यावरण आणि आपण. स्वाध्याय. प्रश्न पहिला, काय करावे बरे? नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे. उत्तर, जलपर्णी वाढल्यामुळे पाण्यात हवा व सूर्यप्रकाश कमी पोहोचतो आणि जलचरांना त्रास होतो. नदी व तलावातील जलपर्णी काढून टाकावी आणि पाण्याची स्वच्छता राखावी. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. एखाद्या ठिकाणी घारी राहिले नाही तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल? उत्तर, घारी नसतील तर उंदीर व लहान प्राण्यांची संख्या वाढेल. त्यामुळे पिकांचे नुकसान होईल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्थलांतर म्हणजे काय? उत्तर, पक्षी किंवा प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला स्थलांतर म्हणतात. पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. उत्तर, अंडे, पिल्लू, मोठा पक्षी, नंतर पुन्हा अंडी घालणे. हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. उत्तर, एक वाहनांचा धूर, दुसरा कारखान्यांचा धूर. जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? उत्तर, लाकूड, औषधी वनस्पती, फळे मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी करतो. प्रश्न चौथा, कारणे लिहा. जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. उत्तर, कारण सजीवांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर, कारण जंगलतोड, शिकार आणि प्रदूषण यामुळे त्यांची निवासस्थान नष्ट होत आहे. प्रश्न 5वा, चूक की बरोबर ते लिहा. अजैविक घटकामध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. उत्तर, चूक. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा घटकामध्ये विभागणी करा. वस्तू आहेत माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट. मानवनिर्मित पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट. निसर्गनिर्मित पाणी, माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, कापूस, झाडे.